अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पंथराज अर्थात ज्ञानेश्वरांचा पंथराज म्हणजे कुंडलिनी योग, स्वरूप आणि विवेचन, भक्ती मार्गाधिष्ठित कुंडलिनी योग याच्यावर आपण चिंतन करतो आहे. आता पुढे असायला हा अभ्यास आपण बघितला. एक अभ्यास बघितला की या नासागरी दृष्टीचा अर्थ नीट समर्पकपणे कळला. जिथे जिथे कुठे अध्यात्मात आता हा शब्द येईल नासागरी दृष्टी म्हणजे कळलं दोन भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी दृष्टी आली पाहिजे. ही एकदा दृष्टी कळली की आणि मग पाठमोरी दिठी, दिठी म्हणजे बुद्धीची हा डोळा पाहायचा आहे, असा प्रयत्न करायचा आहे की या भ्रुकुटीमध्ये असून ऊर्ध्व आपली दृष्टी गेलेली आहे. या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. पहिली गोष्ट सांगितली की आसनात स्थिर बस. दुसरी गोष्ट सांगितली की पाद्यपूजा, पाद्यचिंतन, गुरूंचं चरणाचं चिंतन असावं. तिसरं सांगितलं की त्या आसनामध्ये शांत बसल्यानंतर हळूहळू तुझ्या ठिकाणी मनोलय व्हायला पाहिजे. म्हणजे मन स्थिर काय करायचं आहे तर भ्रुकुटी मध्यामध्ये आणून हळूहळू भगवंताविषयी गुरूंविषयी चिंतनाच्या अधीन हो आणि विवेकाच्या ताब्यात मन दे, जेणेकरून विषयांविषयी मन चिंतन करणार नाही. मनाने एकदा विषयांचं चिंतन सोडलं, मनाने एकदा देहाचा ध्यास सोडला की मनोलय सोपा आहे. जोपर्यंत मनामध्ये विचार मन म्हणजेच विचार सांगितलं की जोपर्यंत देहाविषयी विचार चालू आहे, देहाच्या भोगाविषयी विचार चालू आहे, तोवर मनोलय साधणं कठीण आहे, कोणता का मार्ग असे ना. म्हणजे एकदा मनोलय आला मग चिंतन सांगतात. इथे बुद्धी स्थिर आहे कारण सगळं काही बुद्धीच्या माध्यमातून आत्ता आपलं चाललेलं आहे. अजून बुद्धिलय सांगितला नाही, पण मनोलय सांगितला, चिंतन सांगितलं चित्ताचं. आणि याच ठिकाणी स्वाभाविक क्रियेने कुंभक झाल्यामुळे आतून कुंभक तयार झाल्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होऊन ती पाठीच्या कण्यातील सुषुम्ना मार्गाने ऊर्ध्व होऊ लागते. इथपर्यंत हा अभ्यास आला. आता एकीकडे ती जशी कुंडलिनी शक्ती पाठीच्या कण्यातून ऊर्ध्व होऊ लागते म्हणजे सुषुम्ना मार्गाने, या पाठीच्या कण्याचा अभ्यास जर कोणाचा असेल सायन्सचा तर लक्षात येईल की कशा पद्धतीने याची रचना आहे. त्यामध्ये आपल्या शास्त्राप्रमाणे 3 नाड्या तर प्रमुख मानलेल्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. हा शब्द जर अवघड जात असेल तर लक्षात ठेवायचं शुद्ध सत्वपणा. म्हणजे जर गुणांच्या भाषेत विचारायचं झालं तर काय आहे, रजोगुण सोडून देतो आणि तमोगुण सोडतो आणि सत्वगुणातलाही शुद्ध सत्वगुण म्हणजे फक्त भगवंताचा ध्यास घेऊन चाललेलं चिंतन, याला म्हणायचं. मग पद्धतशीर याला म्हणतात की त्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती पाठीच्या मणक्यातून सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्वगामी होत आहे. मानेपर्यंत, शरीराच्या भाषेत मानेपर्यंत हिचा प्रवास आणि हिचे अनुभव त्या मनाने सुकर आहेत, त्या मनाने सोपे आहेत. बऱ्याच साधकांना ते जमू शकतात. प्रश्न आता अवघड असा विषय येतो की या मार्गामध्ये कुठलेही चक्र सांगितले नाही. अष्टांग योगामध्ये जे ज्ञानाचे पुंजके लागतात नाभीपासून, ती सगळी ती षटगुणचक्र आहेत. त्याला नावच असे षटगुण. म्हणजे त्या वेळेची ती चक्र पार करून साधकाला पुढे जायला लागतं. तसे पाठीच्या कण्यातून जाताना का त्रास होत नाही, कारण अशी चक्र कुठे पार करावी लागत नाही. मग प्रश्न येतो मानेमध्ये जेव्हा कुंडलिनी शक्ती येते, आता तिचं उड्डाण लागतं. आता तिचं काय आहे, उड्डाण आहे. उड्डाण म्हणजे तिला प्रभावीपणे त्याला तीव्र ध्यान अवस्था शब्द सांगितला. त्या ध्यान अवस्थेतून हळूहळू तिला बघा पाठीचा मान इकडे आहे, बरोबर आहे, आणि तिला भ्रुकुटी मध्यातून आणायची आहे. थोडं अवघडच काम राहणारी कुठली अशी पद्धतीने विचार केला तर ते आधी लहान मेंदूमध्ये येते आणि अर्थात उजव्या कानाच्या बाजूने भ्रुकुटी मध्यात येते. अशी प्रोसिजर आहे. एकदम मानेतनं ती मेंदूत जात नाही आहे, मानेतनं अशी मेंदूत जात नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी त्या आज्ञाचक्राचं भ्रुकुटी मध्याचं महत्त्व शेवटपर्यंत राहतं. मग आता काय झालं, इथपर्यंत कळलं हे नासागरी दृष्टी आणि सोहंगाशी गोष्टी कशा करायच्या. इथपर्यंत आल्यानंतर आता प्रश्न असा महत्त्वाचा येतो की या ठिकाणी या अध्यात्मातलं गोल्हाट चक्राचं काम व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण आता पंथराजमधले बघतोय की डावा डोळ्यातलं चांद्र तेज अशी म्हणण्याची पद्धत आहे, म्हणजेच तमोगुण. उजव्या डोळ्यातलं सूर्य तेज म्हणजेच रजोगुण. हे सारखं विसरायचं नाही. जर ही भाषा सोपी वाटत असेल तर या भाषेत अर्थ त्याचा घ्यायचा. अशा पद्धतीने चंद्रतेज आणि सूर्यतेज हे एक प्रकारे या भ्रुकुटी मध्यामध्ये ऊर्ध्वगामी होऊ लागतात, म्हणजे ऐक्य व्हायला लागतं. ही क्रिया जमली की त्याच वेळी
काय म्हणण्याची पद्धत आहे, डाव्या नाकपुडीतील चंद्रनाडी, उजव्या नाकपुडीतील सूर्यनाडी. म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे इडा आणि पिंगला म्हणजेच रजोगुण तमोगुण हेही एकत्र होतात आणि साधकाची स्वाभाविकपणे सहजपणाने तीव्र ध्यान अवस्था तयार होते. आता इथे सांगितलं की इथे त्याची कुंडली शक्ती जागृत होऊन ती वरती वरती सरकत येते आणि सहस्रदलाकडे ती जायला लागते. पाठीच्या मणक्यातून तिच्या उजव्या कानाच्या बाजूने जेव्हा भ्रूमध्यात येणार, एखाद्याला असं वाटेल की ही भाषा काहीतरी काल्पनिक आहे असं वाटू शकतं सुरुवातीला, पण आपण सविस्तर याच्यावर चिंतन करणार आहोत. आत्ता विषय चालू आहे की पंथराज म्हणजे नेमका काय, एवढाच विषय आहे. अशी जेव्हा तिचं उड्डाण होतं एक प्रकारे, त्यावेळेस ती काही प्रकाशाची दर्शनं देते, असं सगळ्या साधकांचा अनुभव आहे. ती कशी दिसते, ज्ञानेश्वरांनी दिलेलं वर्णन कसं आहे, 6व्या अध्यायाच्या आधारे बघूया आधी. विद्युल्लतेची विडी वन्यज्वाळांची घडी. विद्युल्लतेची विडी, एखादी काडी कशी, फुलबाजी कशी असते, तर विद्युल्लतेची विडी अशी एखादी वीज चमकावी, भ्रुकुटी मध्यातून तुम्हाला दर्शन करते, एखादी वीज चमकावी, आकाशात निघून जावी, अशा प्रकारचं दर्शन होतं. किंवा वन्यज्वाळांची घडी, वन्यज्वाळा जर मशाल जर उलगडत गेली तर कसं वाटेल, ऊर्ध्व जाताना वन्यज्वाळ अग्नी ऊर्ध्व जातो आहे असं वाटेल. किंवा पंधरेयाची चोखडी, म्हणजे पंधरा म्हणजे 14 कॅरेटचं जे सोनं आहे, ती जर एकदम उलगडली तर लखलखीत जसं दिसेल तसं घोटी व जैसी, शुद्ध सोन्याची काडी कशी ऊर्ध्वते, 3 पद्धतीने दर्शन सांगितलं. एक दर्शन सांगितलं विद्युल्लतेची विडी, म्हणजे विद्युल्लता आकाशात जशी वीज चमकते तशी एखादी काडी स्वरूप असलेलं दर्शन, हे एक दर्शन आहे. दुसरं सांगितलं वन्यज्वाळांची घडी, की ऊर्ध्व अग्नी आहे ज्योती असं वाटतं. किंवा तिसरं शुद्ध सोन्याची जर काडी उभी केली तर कशी दिसेल, सोनेरी तद्वत. ते त्याला म्हणायचं ते कुंडलिनी जगदंबा. इथं प्रत्यक्ष त्यांनी आतून डोळ्याला म्हणजे बुद्धीला दर्शन दिलं. तीच ती कुंडलिनी जगदंबा आहे. कुंडलिनी माहिती आहे आपल्याला, गोलाकार जी होती ती ऊर्ध्व झाली आता. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे. चैतन्य चक्रवर्ती म्हणजे परमात्मा, त्याची शोभा म्हणजे सामर्थ्य आहे. शोभाचा अर्थ काय आहे, ते सामर्थ्य, भगवंताचं सामर्थ्य व्यक्त करणारी अशी ती कुंडलिनी जगदंबा. जगदंबा काय आहे, का तिच्या आधारावर इतर सर्व शक्ती काम करतात. जेवढ्या जगातल्या शक्तींचा आधार कोण आहे, ती ही परमात्म्याची शक्ती होय, आदिशक्ती. याच्यावरती आता प्रश्न असा वाटतो की आपल्याला 2 गोष्टी सारख्या या अभ्यासात लक्षात ठेवायला लागतात. एक म्हणजे मला नादानुसंधान जमलं पाहिजे. आमच्या भाषेत कोणी काही बोललं तरी आपल्याला ओंकार ऐकवायला पाहिजे. थोडक्यात कोणी काही बडबड केली तरी आपलं आतमध्ये असलेलं भगवंताचं किंवा गुरूंचं असलेलं अनुसंधान तुटता कामा नये. बाहेरचे सर्व विषय ऐकतानाही अखंड गुरूंचं स्मरण असण्याचा राखण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच ओळखायचं की आपल्याला हे कानाच्या ठिकाणी ओंकार ऐकू येतो आहे. तसंच डोळ्याच्या ठिकाणी पण हे तेज प्रगट व्हायला पाहिजे. म्हणजेच अर्थात ज्या ज्या ठिकाणी मन जाईल, म्हणजेच माझं दृष्टी जाईल, त्या त्या ठिकाणी निजरूप तूच आहे. भगवंताचं स्मरण, कोणतेही रूप जरी पाहिलं विषयाचं तरी स्मरण भगवंताचं व्हावं. आता हे काम असं होतं कारण याच्यामुळे काय फायदा होणार आहे, माझं आता मन जिथं जिथं जाणार आहे तिथं तिथं माझा प्राण आपोआप येतो. हे एक रहस्य मोठं अध्यात्म की मनोयत्र विलीयते पवनस्तत्र लिहिते. मन ज्या ठिकाणी जातं तिथे पवन पण म्हणजे प्राण पण लीन होतो. म्हणूनच इंद्रियाला ऑर्डर देता येते. मनाच्याद्वारे इंद्रियाला ऑर्डर कशी दिली जाते असा प्रश्न आहे. समोर एखादा अन्नपदार्थ आला तर हाताला जी ऑर्डर दिली जाते, मनाने कळलं की अमुक पदार्थ आहे की घेते, ही ऑर्डर प्राणाद्वारे दिली जाते. प्राण म्हणजे शक्ती आली. शक्तीच्या आधारेच फक्त प्राणशक्ती ती त्या इंद्रियाला आज्ञा केली जाते आणि ते स्वीकार. या सूत्रानुसार ही जी प्राणशक्ती म्हणून वडिलांनी बरोबर सांगितलं आमच्या की प्राणशक्ती जी आहे म्हणजे इंद्रियांना हालचाल करायला लावणारी जी शक्ती ती कुंडलिनीची अंशात्मक शक्ती आहे. कुंडलिनीच्या आधारावरच ती काम करते.
त्याला म्हणायचं कुंडलीची अंशात्मक शक्ती आहे, म्हणून त्याला म्हणायचं प्राणशक्ती चामुंडा असं तिचं नाव आहे. प्राणशक्तीचे आणि चामुंडे असं तिचं नाव दिलं आहे. मग जेव्हा माझं मन भ्रुकुटीमध्ये स्थिर होणार आहे, म्हणजे मन जेव्हा बाह्य विषयांचा विचार करत नाही, त्याच ठिकाणी प्राण येऊन थांबणार आहे. त्याच ठिकाणी प्राण पण येऊन, जिथे मन तिथे प्राण. मग आता ते प्राण काही खाली येत नाही, इंद्रियांकडे येत नाही आहे, तो मनाच भ्रुकुटीमध्यामध्ये आलेला आहे. स्वाभाविकच आता तो गती त्या मनाला ऊर्ध्व देतो. मनाला पण गती कशी देतो, तो ऊर्ध्व देतो, कारण त्या मनाला आपण शिकवलेलं आहे बुद्धीद्वारे की कुठेही इंद्रियांचा काम विचार करायचा नाही. त्यामुळे मनच एकदा भ्रुकुटीमध्ये स्थिर असल्यामुळे प्राणही तिथं स्थिर होऊन त्याला ऊर्ध्व गती देतो. म्हणून मनोलय शक्य आहे, म्हणून मनोलय होतो. मग अशा पद्धतीने मनोलयाला प्राणलयाची जोड मिळते आणि एकदा प्राणती झाला की स्वाभाविक कुंभक होतो. म्हणजे क्षणभर आपण जे ऐकलं ना, देवाची जर उभा राहिला, काय राहिला, दृष्टी पाठोमरी करून तो स्थिर राहिला. उभा राहिला म्हणजे काय, स्थिर राहिला. आपण फिरायला जातो, मंदिर लागलं की आपण देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहतो. तसं दर्शनसुद्धा झालं, कुंडलिनी शक्ती उभी झाली, दंडात्मक झाली. काय झाली ती शक्ती, उभं राहिलं, स्थिर. हे एकदा कळलं की अशा पद्धतीने स्थिर झाली की तिथं दोन क्रिया घडलेल्या आहेत. ही प्राणशक्ती मनशक्तीला चिकटली आता नाही की संकल्परूपी मेंढा याचा बळी दिला जातो. कुठलाही विचार मनामध्ये येत नाही, कारण मनालाही काही घेणं नाही, प्राणालाही काही घेणं नाही. त्यामुळे इंद्रियांचे विचार आपोआप सुटतात. त्याला म्हणायचं प्राणशक्ती चामुंडे, प्राणशक्तीरूपी शक्तीने प्रहरुनी संकल्प मेंढे, संकल्परूपी मेंढ्यांचा बळी दिला. मनोमहिषाचे निमुंडे, मनरूपी महिषासुराचा मुंडकं पण दिधली बळी. मनाला कामच राहिलं नाही, मनाला काही काम राहत नाही. अशा पद्धतीने मनाची त्याला म्हणतात मनोलय होतो. म्हणजेच काय म्हणायचं, चंद्र सूर्या बुधावणी, चंद्र सूर्य लेफ्ट राईट, तमोगुण रजोगुण, इडा पिंगला, चंद्र सूर्या बुधावणी दोन्ही ऐक्य होऊन काय होतं, करी अनुहताची सुडावणी. त्याच्यातून ओंकार प्रगट होतो, अनुहत नाद प्रगट होतो. म्हणजे ओंकार प्रगट होणे ह्याच्यामागे किती क्रिया आहेत हे कळलं. मुद्दा काय की म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं की प्रत्येक वेळी या बीजमंत्राची सुरुवात ओंकाराची असते. कुठल्याही मंत्रामध्ये अशा पद्धतीने स्वयंभू ओंकार प्रगट झाला की ओळखायचं आपली अवस्था उत्तम पद्धतीने चालली आहे. आता या ओंकारात किती मात्रा आहेत आपल्या सगळ्यांना पाठ आहे, अ उ म आणि वरती छंद म्हणजे 3.5. म्हणजेच ही ओंकार कुंडलिनी शक्तीच औटपीठ अशा 3.5 वेटोळ्याची आहे हे सांगायला नको. आता प्रश्न कसा, ओवी कशी बघा, या ओव्या अतिशय उद्बोधक आहेत 6व्यातलं. जे म्हणजे कुंडलिनी शक्ती, जे म्हणजे काय, कुंडलिनी. कारण त्या संदर्भ जे शून्यलिंगाची पिंडी, लिंग म्हणजे खूण, शून्य म्हणजे काहीही नाही, जे काहीही नाही त्याला म्हणायचं महत. त्याला काय म्हणतात, सांख्ययोगात त्याचा शब्द काय, महत. म्हणजे प्रधान सूत्र, जिथं क्रियाशून्य आहे पण ज्ञानपूर्ण आहे, अशा पद्धतीचे महत. महतलाच काय म्हणतात, अव्यक्त. महतला दुसरा शब्द काय, अव्यक्त. त्यालाच म्हणायचं शून्य. त्याला काय म्हणायचं, शून्य. शून्याच्या पलीकडे महाशून्य भगवंत आहे, तिथं अजून जायचं आपण. आत्ताशी आपण काय, शून्य. शून्य जे काय आहे म्हणजे काहीही नाही ना. शून्य म्हणजे काय, काही नाही. लिंग म्हणजे खूण, काहीही नसले अशी ज्याची खूण ती कुंडलिनी शक्ती. का बरं असं म्हणायची पाहिजे, शक्ती पण दाखवता येत नाही. ऐका, शक्ती पण आणि जे महत्त्व आहे मायेचं पहिलं अपत्य ते पण दाखवता येत नाही, माया पण दाखवता येत नाही, भगवंताचं लांबच नाही दाखवता येत. या 5ही गोष्टी दाखवता येत नाही पण जाणता येतात. पण बुद्धीने या म्हणजे आपल्या शरीराच्या भाषेत महत याचा अर्थ बुद्धी आहे. हे माझे शब्द विसरायचे नाही, म्हणजे अध्यात्मात गोंधळ होणार नाही. महत म्हणजे काय सांगितलं, 5 पद्धतीने. महत म्हणजे प्रधान सूत्र. महत म्हणजे गुणांची साम्य अवस्था. गुणांची म्हणजे सत्व रजतम जिथे स्थिर होतात अशी गुणातीत अवस्था, हेच महत आहे. महत म्हणजे अव्यक्त, जे व्यक्त व्हायचं आहे अजून ज्याच्यातनं पण सूत्र ठरलं आहे. प्रकृतीचं काय ठरलं आहे, सूत्र.
काय सूत्र ठरलं आहे? ज्ञान आणि क्रिया, कॉज अँड इफेक्ट. काय सूत्र ठरलं आहे? प्रधान सूत्र आहे कॉज अँड इफेक्ट. म्हणजे काहीतरी अधिष्ठान असेल आणि त्याच्यातनं त्या कॉजमधनं इफेक्ट म्हणजे कार्य होईल. कॉज अँड इफेक्ट म्हणजे कार्य कारण. कार्य कारण आपल्याला कळणारे कार्य, कारण नेहमी मागे असतं, कारण अधिष्ठान असं शोधावं लागतं. शरीर कशाच्या आधारे चालतं? समजा शक्तीच्या आधारे चालतं. आपल्याला दिसतं शरीर कार्य, पण कॉज म्हणजे शक्ती दिसत नाही. शक्ती म्हणजे काय असं दाखवलं तर काय दाखवणार? क्रियेने दाखवायला लागेल. शक्ती आहे का नाही? गुरुजी शक्ती कशी दाखवा बघू, काय दाखवायचं? म्हणजे क्रिया दाखवायला लागेल. त्याच्या आधारे कळेल की जोरात मारलं, हळू मारलं, क्रियेचं म्हणजे इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट. म्हणजे महत्त्व म्हणजे कळलं, प्रधान सूत्र आहे. काय सूत्र आहे या जगाचं? कॉज आणि इफेक्ट म्हणजे कार्य कारण. हे कधी हे विसरलं नाही म्हणजे हे सगळा ग्रंथ सोपा जाईल. हा सगळं विवेचन. महत्त्व म्हणजे अव्यक्त, अजून व्यक्त होण्यापूर्वीची एक अवस्था आहे. मायेला जग निर्मिती करायची होती तर ते म्हणजे मला व्यक्त व्हायला पाहिजे ना, पण तत्पूर्वी काहीतरी सूत्र ठरलं पाहिजे. कसंही जग कसं काय निर्माण करणार? काहीतरी त्याला नियम असले पाहिजेत. कशातून काय आलं म्हणूनच आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येतं, नाही तर जाता येणार नाही. आकाशातून वायू आला म्हणूनच वायूला आकाशात जाता येतं. ते एकातून एक आल्यामुळे लय शक्य आहे. म्हणून मी मनुष्य जर परमात्म्यापासून आलेलो असेल तर मला परमात्म्यापर्यंत जाता यायला पाहिजे. त्याचा मार्ग ठरलेला असला पाहिजे, कशात काय कशात काय. असं जर असं मनुष्य एकदम स्वतंत्र निर्माण आहे तर तो विलीन तरी कशात होणार? म्हणजे आपण जर पंचमहाभूताशी रिलेट नसो तर माझं जळल्यानंतर किंवा मेल्यानंतर विलीन कशात होणार मी, हा देह. म्हणून ते आवश्यक आहे. या जगाच्या निर्मितीसाठी पण आवश्यक आहे लय. कशातून काय? प्रलय. आणि नष्ट होण्याला पण प्रलय आवश्यक आहे. लय प्रलय म्हणजे एकात एक, एकातून एक, एकमेकाला सोडून काही नसतं. कॉज अँड इफेक्ट. तसं कळलं मला. जे शून्यलिंगाची पिंडी, महत हे जे तत्त्व आहे त्याची खूण म्हणजे त्याचा देह म्हणजे शक्ती होय. इतकं ते इंटरप्रेट व्हायला लागतं, बुद्धीला झेपलं पाहिजे आपल्या. जे शून्यलिंगाची पिंडी, पिंडी म्हणजे देह, लिंग म्हणजे खूण, शून्य म्हणजे काही नाही, जे काही नाही अशी ज्याची खूण आहे त्याचा तो देह होय. असं भाषांतर होईल. म्हणजे काय कळलं? चिंतन कर. काय उत्तर आहे? चिंतन कर म्हणजे कळेल. थोडक्यात ती कार्य एकदा ठरलं की माया म्हणजे आदिशक्तीने मला काही निर्माण करायचं आहे की ती आधी अव्यक्त झाली. अव्यक्तमधून व्यक्त होऊ लागल्यावर अव्यक्त टू व्यक्त, कशाच्या आधारे? शक्तीच्या आधारे. ती ही शक्ती. म्हणजे छान लक्षात. मग हे का आवश्यक आहे? म्हणजे आपल्याला आपलं आत्मस्वरूप कळतं की ज्या अर्थी असं आहे म्हणजे मला आधी शांत बसून अव्यक्तापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे माझी शक्ती सगळी थांबवली पाहिजे, शक्ती सगळी कुठेतरी एकाग्र केली पाहिजे, ती शक्ती ब्रह्मानंदात नेली पाहिजे. म्हणजे मी आधी अव्यक्तापर्यंत पोचेल आणि मग अव्यक्तच्या पोटीकडे असलेला परमात्मा जो आहे त्याचंही वर्णन अव्यक्तच आहे, त्याचंही वर्णन. पण हे अव्यक्त वेगळं आणि ते अव्यक्त हे मायेच आहे, ते साक्षात भगवंत आहे. दोन अव्यक्तामध्ये फरक आहे. परमात्म्याचं वर्णन पण अव्यक्तच होतं आणि या महत्त्वाचं वर्णन पण अव्यक्तच होतं. त्यामुळे सगळ्या अध्यात्मात गोंधळ उडतात. महतचा नाश होतो. महतचा काय आहे? नाश म्हणजे लय होतो मूळ आदिशक्तीमध्ये. पण भगवंताचा लय बी काही होत नाही. असो. जे जे म्हणजे कुंडलिनी शक्ती, शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी. ज्ञानोबा आहेत शब्दामध्ये वर्णन करणार. ज्या परमात्मा रूप जो आहे, परमात्मा नावाचा म्हणजे शिव, त्याची करंडी आहे म्हणजे पेटी आहे. एखाद्या पेटीत जसं एखादं सांभाळेल तसं या शक्तीच्या मध्येच परमात्मा भरलेला आहे. थोडक्यात शक्ती म्हणजे गती आहे तर भगवंत म्हणजे स्थिती आहे. पेटीमध्ये परमात्मा म्हणजेच गतीमध्ये स्थिती आहे. गतीमध्ये काय आहे? म्हणजे गती जर स्थिर झाली माझ्या ठिकाणची, सर्व प्रकारच्या गती ज्या आहेत, म्हणून तर मनाची गती शरीराची गती थांबवली, मनाची गती थांबवली, चित्ताची गती थांबवली, प्राणाची गती थांबवली. दॅट्स ऑल. सगळ्या गती स्थिर केल्या की मी कशात आलो? स्थितीत आलो. शिवाची करंडी.
जे परमात्म्या शिवाची करंडी आणि जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. साक्षात अ व म हे ज्याच्यातून प्रगट होतात ती कुंडलिनी शक्ती होय. म्हणजेच कळलं ओंकार प्रगटीकरण म्हणजेच कुंडलिनी शक्ती जिथून आली तिथं पहिल्यांदी ओंकाराचं म्हणजे महत्त्वाच्या पलीकडे गेला तो साधक. त्याचवेळी तो साधक कुठे पोचलेला आहे, अव्यक्ताशाही पलीकडे. पण त्याला म्हणतात सविकल्प अशा पद्धतीचं काय म्हणतात संप्रत ज्ञान. बुद्धी स्थिर आहे अजून, म्हणून बुद्धी स्थिर असल्यामुळे ती त्या पद्धतीची समाधी म्हणायची त्याला, की बुद्धीचा अजून लय 100% झालेला नाही. पुढे अशा ठिकाणी हा जो त्या उत्स्फूर्त ओंकारावरती शिष्याचा ताबा लगेच नसतो, अजून यायचा असतो. तो शिष्याचा म्हणजे शिष्याच्या ठिकाणी असलेला जीव प्राणाचा, त्यामुळे तो प्रगट होतो. असं श्वास आणि उच्छ्वासाच्या आधारे असलेला सोहंकारच ओंकार रूपाने प्रगट होतो. आता हा ओंकार जो आहे त्याचा लय करायचा. आता काय शब्द झाला, ओंकाराचा लय. मग काय करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं. एकांती मौन धरून बसे, एकांतामध्ये मौन धरून राहा. मग सावध पाहता कैसे भासे, सावधानतेने पाहायचं आहे म्हणजे बुद्धीने आतून जाणून घ्यायचं आहे. सोहम सोहम ऐसे शब्द होती, दासबोधातली ओवी आहे. हे सकल संत सगळे सेम सांगतात की एकदा तुला एवढा अभ्यास जमल्यावर सर्व प्रकारे मौन बाळगून तू शांत जेव्हा स्थिर होशील त्यावेळी तुला सावधपणाने पाहायला गेल्यावर शिष्या लक्षात येईल की तुला सोहम सोहम आपोआप स्फुरण येईल. आता अशा पद्धतीने हे सोहम स्फुरण आल्यानंतर ही दृष्टी तुझी स्थिर झाली की तुला एक प्रकारची खुमारी येते आणि आतून तुझी खात्री व्हायला लागते परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. म्हणजेच काय झालं, कुठल्याही शिष्याची बळे होऊन अट्टहास न करता पण या कुंडलिनी शक्तीच्या आधारे तो ब्रह्मस्वरूप होतो, हेच याच्यातनं दिसलं. असं या पंथराजाचं महत्त्व दिसलं. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, आन साधनाचं नेणे काही. मला दुसरं कोणतं साधन आता माहिती नाही. मग अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. जर अभ्यास करता आलं तर अवघड काही नाही. असो, आता हीच अभ्यास पद्धती त्यांनी वेगवेगळ्या ओव्यातून कशी मांडली ती आता जरा बघूया आपण. सावधानतेने ओव्या ऐकाव्या. 1 5व्या अध्यायातली ओवी आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले म्हणजे बाजूला केले. कशापासून, भ्रांतीपासून. भ्रम, संसार खरा हा काय भ्रम आहे. भ्रमाचं अधिष्ठान काय, भास आहे. आणि भासाचं अधिष्ठान काय, सत्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट मृगजळ का भासतं, कारण तिथे वाळू आहे म्हणून, तिथे सूर्यकिरणाची क्रिया आहे म्हणून मृगजळ भासतं. अज्ञानी हरणाला किंवा माणसाला वाटतं पाणी आहे. बहु मृगजळ देखोनी डोळा, संसारी माणसं असंच करतात. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीचे अमृताचा गिळाळा. की सद्गुरू येतात आणि त्याच्या ओठावरती अमृताचा थेंब टाकत असेल, बाळ हे घे, पण तो म्हणतो थू थू, समोर एवढं पाण्याचं सरोवर आहे, मला एका थेंबाने काय होतं आहे. आणि तो वेडासारखा ते थुंकून टाकतो. थुंकीचे गिळीता गळाळा. आता फक्त गिळायचा असतो, तेही न गिळता तो थुंकून टाकतो आणि संसाराच्या मागे पळतो. असे दुर्दैवी माणसाला कशामुळे होतं, भ्रांती. मग ज्या साधकाने जेणे भ्रांतीपासून हिरतले, काय हिरावून घेतलं सगळं, तन मन धन जीव. जेणे भ्रांतीपासून हिरतले आणि काय केलं, गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्यामध्ये जो बोध केला आहे त्याच्यामध्ये मन धुवून काढलं आहे. मग त्यानंतर आत्मस्वरूपी घातले, हरवनिया दृढ धरून आत्मस्वरूपामध्ये त्याला स्थिर केलं आहे. कळलं. आता पुढे, या कारणे गा भक्तराया, 12व्या अध्यायातली ओवी येते. हा मंत्र तुवा धनंजया, हा मंत्र तुला दिला आहे. शिकीजे जयया मार्गा भजिजे, या मार्गाचं अवलंबन कर ना पंथराजाचं. पुढे,
अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी सवृत्तिक. मनाची जी वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे स्वभाव, काय आहे, स्थिर न राहणे, संकल्प विकल्प सारखं विचार करणे, त्या वृत्तीसहित माझ्या स्वरूपामध्ये स्थिर हो. करू निघाले निष्ठांक, बुद्धी निश्चयसी. बुद्धी स्थिर कर आणि मनासहित माझ्या जवळ ये. ये दोन्ही सरसी, मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी, माते तुगा. अशा पद्धतीने मनबुद्धीचं जर तुला ऐक्य जमलं तर तो माझ्याजवळ लवकर येशील. तैसे त्याप्रमाणे भोगातून रिगता, भोगातून संसारातून बाहेर येता. चित्त मज माझी रिगता, चित्त म्हणजे चिंतन, माझ्यामध्ये फिक्स केलं, स्थिर केलं. चित्त मज माझी रिगता, हळूहळू धीरे धीरे स्टेप बाय स्टेप पांडुसूता मीची होईल. अर्थ एकदम सुलभ आहे, काय सोपा आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही. अजून काय म्हणतात, असं वाटेल तुला की जरा हे अवघड आहे गुरुदेव, चिंता करू नको, अवघड काही नाही. मग काय करशील, परिवैराग्याचे आधारे, वैराग्याचा आधार घे. आणि जरी मन म्हणजे लाविल्या अभ्यासीचे मोहरे, मोहरे म्हणजे मार्गाला, अभ्यासाच्या मार्गाला लाव. पुन्हा पुनरावृत्ती ती अभ्यास व्हा, तीच गोष्ट रोज करणे हा अभ्यास आहे. अनेकांना असा भ्रम तयार होतो अध्यात्मात, काय तेच पारायण करायचं, काय तेच जप करायचा, मग मी हे करत नाही, मी ते करत नाही. अरे भ्रमिष्ठ आहेस, रोज खातो की नाही, मग तेच करतो, रोज त्याच बायकोबरोबर राहतो, रोज त्याच मुलाबाळात राहतो, रोज त्याच घरात राहतो, सगळं तेच करतो, रोज तेच यूट्यूब बघतो, तोच मोबाईल हाताळतो, तोच टी व्ही. पण मग त्याला वाटत नाही आपण तेच करतो आहे, अभ्रम. पण फक्त देवाचं करायला गेला, पारायण करायला गेला की असं वाटतं काय तेच करायचं आहे. आणि तेच करणे पुन्हा पुनरावृत्ती ती अभ्यास हा. जेवढी महान माणसं या जगातली झाली ते रोज तेच करतात सातत्याने, निष्ठेने, तेव्हा ते त्या क्षेत्रात मोठे होतात. कुठल्या मोठ्या माणसाचं चरित्र बघा, ते ज्या काही मार्गात असं जे त्यांच्या वाट्याला कर्म येतं ते रोज तेच करतात, तेव्हाच ते मोठा होता माणूस. रोज वेगवेगळ्या करून काय मोठा होत नाही. उलट तसं जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, मन जर अभ्यासाला लावलं तर तरी केतुलेनी एक अवसरे, दिवसामधला एक क्षण असा येईल स्थिरावेल, ते तुला मदत करेल. मन तसं पुढे मदत करायला लागलं की फार छान आहे. मनाचं काय चांगलं आहे, एक गोष्ट एकच चांगली गोष्ट आहे, त्याने 10 गुण असू दे, अवगुण असू, पण एक चांगलं आहे, त्याला ज्याची गोडी लावावी तशी गोडी लागते. मनाला तुम्ही विषयाची गोडी लावली, विषय त्याला आवडतील. मनाला तुम्ही भगवंताची गोडी लावली, त्याला भगवंत आवडायला लागतो. ज्याची गोडी लावावी त्याला गायनाची गोडी लावली ते गाणंच ऐकत बसेल, येडं आहे ते. त्यामुळे तुम्ही गोडी लावली पाहिजे, सत्संगात जायला पाहिजे, भजन आहे म्हणजे, तर ते स्थिरावायला काही वेळ लागत नाही. परी अभ्यासाची पावटी, अभ्यासाच्या पावलावरती ठाकीजे ज्ञान किरीटी. अर्जुना, ज्ञान प्राप्त होतंच, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची ये. ज्ञान प्राप्त व्हायला लागलं, ज्ञान म्हणजे सांगितलं सद्गुरुबोध आहे, पाद्यपूजा आहे, अभ्यास हे सगळं ज्ञान आहे. कारण अज्ञान घालवण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान. मग अशा पद्धतीने तू ध्यानाला बसशील, मग काय होईल, मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव. खेव म्हणजे मिठी मारणे, त्या ध्यानामध्ये भ्रुकुटी मध्यामध्ये सगळे भाव आणून एकत्र कर. म्हणजे काय, देहभाव आणून विलीन कर, मनोभाव आण, बुद्धीचा भाव सगळं आणून तिथं सोहमभावापर्यंत जायचं आपल्याला. त्यामुळे तेव्हा कर्मजात सर्व दूरी ठाके, सगळ्या क्रिया बंद होतील. कर्म म्हणजे क्रिया. मग कर्म जे इथं दुरावे, आता कर्मच करत नाही, काही क्रिया करत नाही, मला काही पाहिजे नको आहे, मग फलत्याग संभवे, आपोआपच फलत्याग होणार आहे. आणि त्यागास्तव अंगवे शांती. सगळी एकदा त्याग आला ना, शांतता सहजच प्राप्त. मला काही नको आहे, आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीबडी. कोणाकडनं काही नको आहे, कुठल्या वस्तूकडनं, शांतच होणार माणूस. जोपर्यंत काहीतरी पाहिजे तोवर अशांत आहे. म्हणून यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती. म्हणून अभ्यासाची प्रसूती करणे येते. प्रस्तुत अभ्यासच कर, त्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. अशा पद्धतीने अभ्यासाचा विषय सांगितला. आता कुंडलिनी शक्ती ही मगाशी आपण जे पाहिलं, चैतन्याची शोभा, चैतन्य चक्रवर्तीची काय शोभा आहे, तर म्हणजे काय म्हणायचं आहे ते बघूया आता.
दोन गोष्टी असतात. एकदा कुंडलिनीला ही चैतन्याची म्हणजे चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे, हा एक टॉपिक आहे. आणि बऱ्याच वेळा अध्यात्मात आपण ऐकतो चित्ताचे चैतन्य करा. चित्ताचे नीट हा चित्त काय, चिद काय, चित्त काय, चैतन्य काय, हे अध्यात्मातली परिभाषा समजावून घ्यायला लागते. नुसत्या गप्पा मारणं सोपं आहे, यात काय नाही त्यात आहे, तसं नाही. त्यातल्या बारका भेद कळलं तर आहे. चिद म्हणजे काय? सच्चिद आनंद. चिद म्हणजे ज्ञान. चिद म्हणजे काय? ज्ञान. चैतन्य म्हणजे जिथे साक्षात ज्ञानच फक्त असतं, जिथे काय सदैव आहे ज्ञान आहे, क्रियेची गरज नाही, स्वयंभू असं उत्स्फूर्त ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? की मीच परमात्मा आहे, मी सर्व विश्वरूपाने नटलो आहे, हे ज्ञान आहे. हे स्वयंभू आहे, हे चैतन्य आहे. हे काय आहे? विश्वामध्ये मी नटलो आहे, विश्वरूपाने मी नटलो, हे चैतन्य आहे. विश्वाचा आधार मी आहे, हे चैतन्य आहे. म्हणजे आता प्रश्न असा आहे, मग चैतन्य शब्द आला कुठून? भगवंताच्या ठिकाणी ज्ञान असल्यामुळे त्याला चिंतन करता येतं. त्याला काय करता येतं? माझ्या ठिकाणी जेव्हा ज्ञान आहे तेव्हा मला चिंतन करता येतं. जोपर्यंत माझ्या ठिकाणी विषयांचं ज्ञान आहे, मी विषयांचं चिंतन करतो. पण जेव्हा मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान आहे, तेव्हा मी भगवंताचं चिंतन करणार आहे. हे स्वाभाविकच क्रिया. ही क्रिया काय आहे? त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी चिंतन सहज झालं. काय झालं? है कोच मी, कोई नहीं है मेरे सिवा, आणि कोणी असणार पण नाही. लेकिन इसमें मजा नहीं है, कोई तो चाहिए, कोई तो मुझे चाहिए. आणि म्हणून ते सुरू झाली प्रोसिजर. दॅट इज चैतन्य. काय त्यांच्या ठिकाणी स्फुरण पावलं चैतन्य. म्हणजे मी कोण? आय नो आय एम द गॉड. मीच आहे, सर्वस्व सगळी मीच आहे, अशा या उपाधी माझी. म्हणून त्यांनी आता सुरुवात झालं. दुसरीकडे चित्ताचं चैतन्य नीट अर्थ समजून घ्यायला पाहिजे. आता पहिली ओवी, या उपाधी माझी गुप्त. उपाधी म्हणजे मानलेलं संबंध, ज्या गोष्टीशी आहेत त्या सगळ्या काय आहेत? उपाधी आहेत. ही खुर्ची माझी, हे घर माझं, ही माणसं माझी, हे सगळ्या उपाधी आहेत. ह्या काय आहेत? उपाधी, जे माझ्याशी डायरेक्ट संबंधित असू शकत नाही, मानलेला संबंध. या उपाधी माझी गुप्त चैतन्य से वसत. प्रत्येक उपाधीमध्ये सगुण असो का निर्गुण असो, त्यामध्ये गुप्त चैतन्य आहे हे निश्चित. ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. तत्त्वज्ञ म्हणजे ज्ञानी संत आहेत, तत्त्वाला जाणणारे. ते त्याचा स्वीकार करतात, वस्तूचा स्वीकार करत नाही. दुसरी, जे तर चित्त चैतन्याची होय. चित्त काय होतं? चैतन्य होतं. ही कन्सेप्ट अध्यात्मातली आपल्यातली एक खूबी आहे. भारतीय अध्यात्मातले चित्त हे कळलंच पाहिजे. मनाचं वरच्या अवस्थेचं चिंतन आहे. मन हे विषयांचं चिंतन करतं आहे, पण चित्त हे ऐका, या मनाला जे वेळ लागतं ते कशामुळे लागतं? तर आतल्या चित्तामुळे लागतं. कोणी म्हणेल ते इनर माइंड आहे का, सबकॉन्शियस माइंड आहे का, काय म्हणायचं ते म्हणवा. मुद्दा असा आहे, मनाच्याच ठिकाणी हे दोन भाग आहेत. एक बाहेर विचार करणारं मन वेगळं आहे आणि अंतरंगात चिंतन करणारं मन वेगळं आहे. ते त्याला फोर्स देतं. कित्येक वेळा आपण मनाने एखादी गोष्ट करतो, शरीराने पण करतो, पण चिंतन वेगळं असतं. साधं उदाहरण म्हणजे नेहमी आपण एखादी हिंदी गाणं ऐकतो, 10 लोकांनी ते गाणं ऐकलं तर प्रत्येकाचं चिंतन वेगळं आहे. प्रत्येकाचं त्यामागे होणारं शब्दाचा अर्थ तेच आहे. मन ऐकतंय, बुद्धी ऐकते, मनाने एखाद्या टाळ्या वाजवत असेल, पण आतमध्ये चिंतन वेगळं आहे. तेव्हा लक्षात येतं की चित्त हे काहीतरी आहे, ते माझ्या अंतरंगात आहे. ते मी एकांतात असं की हळूच बाहेर येतं ते. तेव्हा लक्षात येतं की ही चैतन्य जे आहे म्हणजे चित्ताचं चैतन्य व्हायचं आहे. म्हणून कळलं, जेथ चित्त चैतन्याची होय. म्हणजे सांगितलं, चित्ताच्या ठिकाणी सदैव चिंतन भगवंताचं. गुरूंचं आचरण काय, गुरूंचं वागणं कसं, गुरुशी बोलले कसे, माझ्याशी काय बोलले, चिंतन. पुढे, तैसे चित्त लया जाये. चित्ताचा लय कसा होतो? आणि चैतन्याचे आघवे होय. ते चैतन्य स्वरूपच होतं, दुसरं काही होत नाही. थोडक्यात ज्याचं मी चिंतन करणार आहे ते मी होणार आहे. ज्याचं मी चिंतन म्हणजे वारंवार विचार करणार आहे ते मी होणार आहे. ऐसी प्राप्ती सुखोपाहे आहे येणे. आता प्रश्न आला, मग कळलं मला की ही कुंडलिनी काय चैतन्याची शोभा आहे, म्हणजे शक्ती आहे.
कळलं. म्हणजे मी जर चित्ताच्या ठिकाणी चिंतनाचा परिपाठ केला तर माझं चित्तलय होतो, मी चैतन्यरूप होतो. म्हणजेच कुंडलिनी शक्तिरूप जी कुंडलिनी ज्याची शक्ती आहे त्याच्या ठिकाणी जाऊन स्थिर होते, हा अर्थ आहे. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्ती तिसोबा ज्या विश्वबीजाची कोंभा आहे का, विश्वाचं बीजाचं कोंभ म्हणजे आधार काय केलं आहे, सावली केली आहे. विश्वबीजाचं जे कोंभ आहे, विश्वबीज म्हणजे परमात्मा, त्याला कोंभ आला म्हणजे माया, त्याला सावली केली म्हणजे आधार. म्हणजे विश्वाच्या सगळ्या रचनेला असलेली सावली म्हणजे आधार होय. म्हणजे ही कुंडलिनी शक्ती, थोडक्यात हे विश्व ज्याच्या आधारे काम करतं ती आदिशक्ती होय. असो, आता आत्तापर्यंत असलेला अभिप्राय आपण निश्चित केला की कुंडलिनी कधी जागृत होते, भक्ती मार्गामध्ये ज्ञान आणि भक्तीने जागृत होते, हे कळलं. तिला आम्ही काय म्हणतो, परमभक्ती म्हणतो, हे पण कळलं. आता शिक्षण प्रणाली म्हणजे काय ज्ञानेश्वरांचे कळलं की गुरूंना शरण जावं, बोध प्राप्त करून घ्यावा, त्यांच्याकडनं मुद्राभ्यास घ्यावा, मुद्राभ्यास सांगते तसं करावा, त्यांच्याकडनं बोध घ्यावा. 2 पद्धतीचा, शब्दार्थ आणि प्रॅक्टिस, अशा पद्धतीने बोध घेऊन पुढे जावं. हे घेतल्यानंतर कुंडलिनी शक्तीची जी स्थित्यंतर आपल्या शरीराच्या ठिकाणी होतात त्याचा अभ्यास घ्यावा, त्याचा काय करावा, अनुभव घ्यायचा आहे. आणि हे अभ्यासाच्या सातत्याने आपल्याला यायला लागतं. मग त्या शक्तीचा शरीरावर होणारे वेगवेगळे परिणाम ते अनुभवायचे आहेत. मग ते अनुभवल्यानंतर हळूहळू आपल्याला विषयांच्या ठिकाणी नियंत्रण येतं की नाही, म्हणजे कानावर नियंत्रण येतं की नाही, पाहण्यावर नियंत्रण येतं की नाही, बोलण्यावर नियंत्रण येतं की नाही, जिभेवर नियंत्रण येतं की नाही, हे सगळं कळायला लागतं. पुढे आपल्या ठिकाणी हळूहळू इडा पिंगला बंद होतात आणि शुद्ध सत्वगुण प्रगट होऊन म्हणजे सुषुम्नेतून आपला प्रवास चालू होतो की नाही हे कळायला लागतं. मग ती कुंडलिनी शक्ती पूर्वमार्गाकडे न येतात सुषुम्नेतून, मग काय म्हणतात मेरुदंडातून ते हळूच मानेमध्ये येते आणि मानेच्या कण्यापर्यंत आल्यानंतर तिला नाद आणि प्रकाशाचे अनुभव येऊ लागतात. नाद आणि प्रकाशाचे अनुभव घेऊन ती भ्रूमध्यस्थानातून स्थिर होते. आता आपला मगाचा प्रश्न आहे की मानेच्या कण्यातून ती इकडं कशी येते. मानेतून म्हणजे मानेपर्यंत आलेला कळला, तिथून ती भ्रुकुटीमध्ये कशी आहे ते सांगितलं. त्याचं आपण उत्तर जेव्हा 8वा उन्मेष करू, काकी मुख हा शब्द जेव्हा कळेल तेव्हा हा विषय क्लिअर होईल. असो, मग आता भ्रुकुटी मध्यामध्ये आल्यानंतर काय येतं, तिला जीवनकला, 17वी जीवनकला, काय त्याचा शब्द आहे 17वी जीवनकला. म्हणजे जीवनकला आहेत तरी किती असा प्रश्न. 16 जीवनकला आहेत. 16 जीवनकला कुठे मला पाहायला मिळतात, चंद्राच्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रतिपदा ते पौर्णिमा आणि एक अमावस्या अशा 16 कला पाहायला मिळतात. म्हणजे चंद्राच्या ठिकाणी हे जे बदल होतात हे कोणत्या शक्तीच्या आधारे होतात, ती 17वी जीवनकला आहे. तद्वत माझ्या शरीराच्या ठिकाणी जे काही बदल होतात 16 उर्मी आहेत. काय आहेत माझ्या ठिकाणी, 16 उर्मी याच कला आहेत. बदल या 16 उर्मी ज्याच्या आधारे बदल होतात ती म्हणजे 17वी जीवनकला, हीच त्याचा अर्थ आहे. म्हणजे या भ्रुकुटी मध्यामध्ये 17वी जीवनकलेचा मला अनुभूती येते. म्हणजेच माझ्या ठिकाणी ओंकार प्रगट होतो. म्हणजेच मला कळतं की कुंडलिनी शक्तीची अनुभूती यायला लागते. या ठिकाणी 3 गोष्टी येऊ शकतात की हे अज्ञानचक्रात जीवनकला आली तर मला एक साधकांना कोणाला आत्मज्योतीचं अंगुष्ठ मात्र दर्शन होईल, कोणाला मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्युल्लतेची घडी कशी होती तसं दर्शन होईल, कोणाला 3 ते 4 प्रकारे दर्शन होऊन त्याची खूण काय, तृप्ती काय यायला लागतं. खूण काय, मला कुंडलिनी शक्तीचं भ्रुकुटी मध्यातून दर्शन झालं की नाही याचे परिणाम काय, तृप्ती म्हणजे संतोष काय यायला जीवनामध्ये. पहिला काय तो, त्या साधकाला कशाची आवश्यकता वाटत नाही, त्याच्या आत्मसुखाच्या पलीकडे त्याला कुठल्या बाह्यसुखाची गरजसुद्धा वाटत नाही. जर असंतोष असेल, मनामध्ये असमाधान असेल तर ओळखायचं अजून या साधकाचा अभ्यास व्हायचा आहे. ती जास्त काही विचार करायची गोष्ट नाही. असो, अशा पद्धतीने या द्वितीय उन्मेषामध्ये पंथराजाच्या आपण ज्ञानेश्वरांचं नवीन शिक्षण प्रणाली काय आहे, सद्गुरूंचं उद्बोधन काय याविषयी चिंतन केलं. आणि
त्यालाच म्हणतात लोपरे ज्ञानजगी हित नेणती कोणी. खरं ज्ञान राहिलं बाजूला आणि आपले हित कशात आहे हे याबद्दल कोणी चिंतन करत नाही, अशी ही अवस्था आहे. अशा पद्धतीने पंथराजाचं आपण सुरुवात बघितली. पंथराज म्हणजे काय नेमकं बघितलं आणि त्याची एकूण मीमांसा थोडक्यात बघितली. आता तिसरा उन्मेष जेव्हा आपण बघू तो आहे ज्ञानेश्वरांचं सद्गुरुस्तवन. त्या सद्गुरुस्तवन ही स्वतंत्र शिक्षण प्रणाली मांडण्यासाठी त्यांना मिळालेली संधी आहे. गीतेच्या श्लोकावर बोलताना थोड्या तरी मर्यादा आहेत, पण सद्गुरुस्तवन करताना त्यांचा अभ्यास व्यक्त करायला त्यांना मार्ग होता, तिथं जरा फ्रीडम होतं. त्यामुळे ज्ञानेश्वरांचं संपूर्ण ज्ञानेश्वराचं सद्गुरुस्तवन हे वेगळा एक प्रकारे उन्मेष गुरुजी वडिलांनी आमच्या घेतला आणि त्याचं विश्लेषण आपण बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.